नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या चॅनलवर जो आपण A+ सेटअपचा व्हिडिओ शेअर केला होता तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बहुतेकांनी तर बघितलेलाच आहे आणि तो व्हिडिओ बघून तुम्ही तो सेटअप शिकून त्याच्यामधून व्यवस्थित प्रॉफिट करत आहात ह्याचा अगदी मला आनंद आहे। कारण तुम्ही जे मला स्क्रीनशॉट पाठवता, तुम्ही जे मला मेसेज पाठवता टेलिग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर, ते त्याच्यामधून मला कळतं की तुम्ही त्याच्यामध्ये चांगला प्रॉफिट कमवत आहात। आता काही जणांना त्याच्यामधून काही अजून कन्फ्युजन आहेत, काही डाउट्स आहेत। ते डाउट्स हळूहळू जसा तुम्ही त्या सेटअपवर प्रॅक्टिस कराल, सराव कराल, तसा तुम्हाला त्या सेटअपचा एक्सपिरियन्स येईल आणि एक्सपिरियन्स जसा येईल ना तसे तुम्ही त्या सेटअप यूज करण्यामध्ये परफेक्ट व्हाल। तुमचे जे डाउट्स आहेत ते क्लिअर होतील, तुमचे कन्फ्युजन आहे ते क्लिअर होतील। कधी हळूहळू जसा तुम्हाला एक्सपिरियन्स येईल तेव्हा कोणी अगदी 8 दिवसामध्ये किंवा 10-15 दिवसामध्ये परफेक्ट होत नसतं। त्या हळूहळू त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपिरियन्सनुसार परफेक्ट व्हाल। आता मी ह्याच्यावरून गेस केलं की तुम्हाला जेवढे सेटअपचे व्हिडिओ मी शेअर करतो ते तुम्ही व्यवस्थित इंटरेस्टेड होऊन बघत असता आणि त्याच्यावर तुम्ही सराव पण करता। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्कॅल्पिंगसाठीचा A+ सेटअप देणार आहे जो मी यूज करतो। मित्रांनो, स्कॅल्पिंग हा विषय थोडासा रिस्की आहे। रिस्की म्हणजे याच्यासाठी की जर तुम्ही प्रॉपर त्या सेटअपवर, आपला जो सेटअप आहे स्कॅल्पिंगचा, त्या सेटअपवर जर तुम्ही काम केलं तर मित्रांनो तुम्हाला अजिबात त्याच्यामध्ये रिस्क नाही आहे। पण सेटअपचे रूल्स सोडून जर का तुम्ही त्याच्यामध्ये काम केलं तर मित्रांनो तुमचं नुकसानसुद्धा होऊ शकतं। म्हणजे नुकसान म्हणजे अशासाठी की स्कॅल्पिंगचा कन्सेप्ट काय आहे? स्कॅल्पिंगचा कन्सेप्ट असा आहे की एंट्री करायची, आपल्या राईट पॉईंटला एंट्री करायची, जी काय मूवमेंट येईल ती कॅच करायची। मग ती मूवमेंट छोटी असो किंवा मोठी असो, किती मूवमेंट आहे याचा विचार करायचा नाही। जी काय मूवमेंट येईल कॅच करायची, बुक करायचं आणि मार्केटमधून बाहेर एक्झिट व्हायचं, तरच तुम्हाला त्याचं बेनिफिट होऊ शकतो स्कॅल्पिंग या प्रकाराचा। आता ह्याच्यामध्ये जर का तुम्ही प्रॉफिट दिसल्यानंतर होल्ड केलात की मला प्रॉफिट होते, अजून थोडा होल्ड करू, थोडं 1-2 मोमेंट होल्ड करू, असा जर तुम्ही होल्ड केलात तर तुमचा एसएलसुद्धा तीच कॅन्डल रिव्हर्स फिरवून तुमचा एसएलसुद्धा घेऊ शकते। म्हणून स्कॅल्पिंग हा प्रकार स्कॅल्पिंगनुसारच करायचा आहे, तिथे होल्ड करायचा नाही। हा मी महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच अगदी सांगतो। तर मित्रांनो, जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया A+ सेटअप जो स्कॅल्पिंगसाठी मी वापरतो तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तो व्यवस्थित शिकून घ्या। काही पॉईंट जर तुम्हाला गरजेचे वाटले नोट करायसाठी जरूर नोट करून घ्या, म्हणजे कुठून तरी काय तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, हा माझा उद्देश आहे। मित्रांनो, जाऊया स्क्रीनवर, मी तुम्हाला तिथे डिटेल दाखवतो। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि इंस्टाग्राम अकाउंटलासुद्धा फॉलो करा। इंस्टाग्रामलासुद्धा आपल्याला फॉलो करा, कारण तिथेसुद्धा मी शॉर्ट व्हिडिओ लॉजिकचे शेअर करत असतो आणि काही माझ्या पर्सनल गोष्टी शेअर करत असतो। जर तुम्हाला शिकायचंच असेल प्रॉपर फॉरेक्स ट्रेडिंग तर हे तिन्ही प्लॅटफॉर्म फॉलो करणं गरजेचं आहे, जे की आपल्याला फ्री आहेत। जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया स्कॅल्पिंगचा A+ सेटअप। तर मित्रांनो, आता आपण आलेले आहोत स्क्रीनवर आणि आता व्यवस्थित समजून घेणार आहोत की कशा प्रकारे आपण स्कॅल्पिंग करू शकतो, म्हणजे कुठली मूवमेंट कशी पकडू शकतो हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे। पण सगळ्यात पहिलं महत्त्वाचं एक गोष्ट समजून घ्या की स्कॅल्पिंग जर करायची असेल तर ती ट्रेंडी मार्केटमध्ये करावी लागेल। साईडवेज मार्केट जर असेल तर स्कॅल्पिंग हा प्रकार बिलकुल करू नका, त्याच्यामध्ये तुम्हाला काही फायदा पण होणार नाही, उलट तुमचं झालं तर नुकसानच होईल। त्यामुळे स्कॅल्पिंग करताना एक फास्ट मूवमेंट असणं गरजेचं आहे, म्हणजे व्हॉलॅटिलिटी असणं गरजेचं आहे, मार्केटमध्ये स्पीड असणं गरजेचं आहे, मार्केटमध्ये जास्तीत जास्त मूवमेंट असणं गरजेचं आहे, तरच हा जो कन्सेप्ट आहे स्कॅल्पिंग हा कन्सेप्ट आहे तो काम करतो। तर आता आपण बघूया की कशा प्रकारे आपल्याला एखादी मूवमेंट स्कॅल्प करून पकडता येईल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, सुरुवात अशी करायला लागेल आपल्याला की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस, व्यवस्थित समजून घ्या तुम्ही, ज्या वेळेस एखादी मूवमेंट येते
म्हणजे बेरिश मुवमेंट जर आली, एखादी बेरिश मुवमेंट जर येत असेल, आधी बोलण्यापेक्षा येत असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं. मार्केट ज्यावेळेस एखादी मुवमेंट करतो, मग ती बेरिश असो किंवा बुलिश असो दे, त्याचं स्ट्रक्चर थोडक्यात म्हणजे समजून घ्या. म्हणजे कॅन्डलची जी ठेवण असते, थोडक्यात म्हणजे मराठी भाषेत सांगायचं तर कॅन्डलची ठेवण असते, तर ती ठेवण कशा प्रकारे असतं पहिले समजून घ्या. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की ती मुवमेंट, कॅन्डलची जी मुवमेंट असते ती कशा प्रकारे आपल्याला कुठल्या पॉईंटला पकडायची आहे ती मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा काय करूया आपण, ती मुवमेंट होताना म्हणजे बेरिश मुवमेंट होताना आणि बुलिश मुवमेंट होताना एकच पद्धत वापरली जाते आणि ती पद्धत मी तुम्हाला आता व्यवस्थित समजून सांगतो. ज्यावेळेस एखादी कॅन्डल बनत असते, सपोज ही एक कॅन्डल बनलेली आहे, ओके. आता व्यवस्थित समजून घ्या, ही एक कॅन्डल बनलेली आहे, मार्केटमध्ये स्पीड आहे. जर ही एक कॅन्डल बनलेली आहे, एक कॅन्डल पूर्ण बनून झाली, ठीक आहे. त्याच्यानंतर ही एक कॅन्डल बनलेली आहे, हिचा वीक आहे इथपर्यंत, ठीक आहे. आता ही जी पहिली कॅन्डल बनलेला आहे तिचा वीक आहे इथपर्यंत, ही लेवल, एक मिनटं तुम्हाला मी व्यवस्थित मारून दाखवतो. ही लेवलनी वीक क्लोज केलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड कॅन्डल ही बनलेली आहे आणि थर्ड कॅन्डल ह्या ठिकाणी ओपन झालेली आहे. आता ज्यावेळेस मार्केटमध्ये स्पीड असतो त्यावेळेस काय होते, ही कॅन्डल, एक कॅन्डल क्लोज होते, दुसरी कॅन्डल ओपन होऊन क्लोज होते. त्याच्यानंतर जी थर्ड कॅन्डल असते, थर्ड कॅन्डल ज्यावेळेस ओपन होते त्यावेळेस पहिल्यांदा ती काय करते, हा जो लो असतो, एक मिनटं तुम्हाला मी व्यवस्थित झूम करून दाखवतो. हा जो लो असतो, पहिल्या कॅन्डलचा जो लो असतो, त्या लोला कॅन्डल टच करायला जाते. म्हणजे काय, FVG ठेवत नाही. पहिल्यांदा कॅन्डल प्रिव्हियस लोला म्हणजे थर्ड कॅन्डलच्या लोला टच करायला जाते आणि तिथून मग मार्केट पुन्हा, तिथून कॅन्डल पुन्हा डाऊन साईडला जात असते. आणि मित्रांनो, हाच पॉईंट आपल्याला पकडून स्कॅल्पिंग करायची आहे. व्यवस्थित समजून घ्या की ज्यावेळेस मार्केटमध्ये एक बेरिश मुवमेंट चालू होते, स्पीड येतो, त्यावेळेस एखादी कॅन्डल क्लोज होते, त्याच्यानंतर सेकंड कॅन्डल क्लोज होते आणि ज्यावेळेस थर्ड कॅन्डल ओपन होते, कधी ओपन होते, कुठे ओपन होते, फर्स्ट कॅन्डलच्या लोच्या खाली ओपन होते आणि ती ज्या वेळेस वरती म्हणजे ह्या लोला टच करायला जाते त्यावेळेस तिथून टच करून पुन्हा मार्केट डाऊन साईडला जात असतो. म्हणजे काय करतो मार्केट, शक्यतो FVG फेअर व्हॅल्यू गॅप सोडत नाही. जर काय ह्याच्यामध्ये गॅप असते, हे मार्केट ह्या कॅन्डलला ह्या लोला टच न होता मार्केट तिथूनच खाली गेलं असतं तर मग काय राहिलं असतं, फेअर व्हॅल्यू गॅप राहिली असती. पण ज्यावेळेस फेअर व्हॅल्यू गॅप राहते त्यावेळेस आपला हा सेटअप बनत नाही. पण जर का मार्केटने फेअर व्हॅल्यू गॅप सोडली नाही तर काय करते मार्केट की ह्या ठिकाणी फर्स्ट कॅन्डलच्या लोला टच करायला जातो आणि ज्यावेळेस टच करतो त्यावेळेस आपली स्कॅल्पिंगची एंट्री झाली पाहिजे. मी तुम्हाला आणखी स्पष्टीकरण दाखवतो. कुठे, ज्यावेळेस फर्स्ट कॅन्डलच्या लोला मार्केट टच करायला जातो त्यावेळेस एखादी आपली शॉर्ट पोझिशनची एंट्री झाली पाहिजे आणि तिचा जो SL असेल तो SL ह्या फर्स्ट कॅन्डलच्या वरती ठेवायचा आणि तुम्हाला जी मुवमेंट मिळेल ती ही पूर्ण कॅन्डल आपल्याला पकडायची आहे. ह्याच्यामध्ये 1:1 पण मिळेल, 1:2, 3, 4 किती मिळेल याचे सांगू शकत नाही, कारण ही जी मुवमेंट ज्या स्पीडला जाईल खाली
त्या स्पीडचा आपल्याला प्रॉफिट करून घ्यायचा आहे. आणि ज्यावेळेस ही कॅन्डल क्लोज होते किंवा रनिंगमध्ये असते, आपल्याला वाटलं आबा पुरेसं झालं, आपण क्विकली एक्झिट करायचं आहे. आता लक्षात, ज्या वेळेस म्हणजे ह्या मुमेंटचा, या स्ट्रक्चरचा आपल्याला फायदा उठवून घ्यायचा आहे. मग त्याचा एसएल ठेवायचा. ज्या कॅन्डलचा लो असतो त्या कॅन्डलचा हाय आपल्याला एसएल ठेवायचा आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, जी मुमेंट जेवढं स्पीडने येईल खाली, त्या कॅन्डलची मुमेंट पकडायची आहे. आता ही क्लोज झाल्यानंतर मग आपण एक्झिट करायचं आहे. जर का दुसरी कॅन्डल अजून आपल्याला वाटलं खाली जाईल तर ती पकडण्यासाठी जायची नाही. मग तसं असेल तर तुम्ही प्रॉपर ट्रेड घ्या. नाहीतर स्कॅल्पिंगमध्ये तिसरी कॅन्डल म्हणजे दुसरी कॅन्डल ह्याच्यानंतर जिथे आपली एंट्री होते त्याच्यानंतरची दुसरी कॅन्डल अलाउड नाही, कारण तिचं गॅरंटी नसतो. म्हणून हे जे स्ट्रक्चर बनवत असतं मार्केट, या स्ट्रक्चरचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. ज्यावेळेस फर्स्ट कॅन्डलच्या लोला मार्केट टच करायला जातो त्यावेळेस त्या टच करताना आपली एंट्री झाली पाहिजे, सेलची किंवा बायची पण सेम स्ट्रक्चर आहे. आणि त्या रनिंग कॅन्डलमध्ये आपला प्रॉफिट बुक करून आपण एक्झिट करायचं आहे. हा परफेक्ट वे आहे मित्रांनो स्कॅल्पिंग करण्याचा. आता तुम्हाला मी इथे कॅन्डल करून दाखवतो की सपोज ही एक कॅन्डल आहे, ती क्लोज झालेली आहे. त्या कॅन्डलचा लो आहे हा. ओके, ठीक आहे. आणि ही मधली एक कॅन्डल कशी होऊ दे क्लोज, डोजी असू दे किंवा रेग्युलर कॅन्डल असू दे, त्याचा काही संबंध नाही. पण ज्या वेळेस मित्रांनो ही कॅन्डल ह्या ठिकाणी ओपन होते आणि ही काय करते की फर्स्ट कॅन्डलच्या लोला टच करायला जाते आणि पुन्हा इथून डाऊन साईडची मूवमेंट करते. पण ज्या वेळेस आपली एंट्री कुठे पाहिजे, ज्या वेळेस ह्या ठिकाणी टच केली जाते मार्केटने, ह्या ठिकाणी टच केली जाते त्यावेळेस हाय म्हणजे प्रिव्हियस त्या फर्स्ट कॅन्डलच्या हायला आपल्याला एसएल ठेवायचा आहे. आणि ही जी मूवमेंट असेल ती आपल्याला पूर्ण पकडायची आहे. हे फक्त ट्रेंडी मार्केटमध्ये मित्रांनो होऊ शकतं आणि हे मी बऱ्याच वेळेला यूज करतो. पण हे मी शक्यतो कोणाला देत नाही, कारण का एवढं तर क्विक एंट्री करायची असते की जबरदस्त. म्हणजे क्विक निर्णय पण घ्यायचा असतो आपल्याला, क्विक डिसिजन घ्यायचा असतो, क्विक एंट्री करायची असते आणि क्विक एक्झिटसुद्धा करायची असते. हा फॉर्म्युला आहे मित्रांनो स्कॅल्पिंग करण्याचा आणि हा परफेक्ट आहे. हा कशावर माझ्या कुठल्या बेसवर अवलंबून आहे तर मार्केट ज्यावेळेस FVG सोडत नाही, मार्केट ज्यावेळेस फेअर व्हॅल्यू गॅप सोडत नाही, ती फिलअप करून येते खाली, तो जो फिलअप करण्याचा जी मुवमेंट आहे ना ती आपल्याला मित्रांनो स्कॅल्पिंगसाठी वापरायची आहे आणि त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. मित्रांनो ही ट्राय करा, तुम्ही प्रत्यक्ष चार्टवर तुम्ही ट्राय करा. मी तुम्हाला दाखवतो चार्टवर, प्रत्यक्ष तुम्ही चार्टवर ट्राय करा. पण छोट्या कमी क्वांटिटीने सुरुवातीला काय करा, तुम्ही कमी क्वांटिटीने ही ट्राय करा आणि म्हणजे तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स येईल. आणि ज्यावेळेस हा एक्सपिरियन्स येईल त्यावेळेस तुम्हाला त्याच्याबद्दल कॉन्फिडन्स वाढेल आणि कॉन्फिडन्स वाढला की मग तुम्ही आरामात तिथे एंट्री करू शकता म्हणजे न घाबरता. तर मित्रांनो आपण बघूया आता चार्टवर की कशा प्रकारे कॅन्डल क्लोज होते. तर मित्रांनो हा आहे चार्ट गोल्डचा आणि तिथे एक तुम्हाला मी मुवमेंट कशी झालेली आहे दाखवतो. तिथे मार्केटने FVG सोडलेली नाही आहे. FVG सोडलेली नाही याचा अर्थ मार्केटने ती गॅप फिल करून टाकलेली आहे. ती गॅप फिल करत असतानाची जी मुवमेंट आहे ती मित्रांनो आपण पकडायची आहे. आता दाखवतो की ही एक मुवमेंट आलेली आहे गोल्डमध्ये. हां, याच्यासाठी जर तुम्ही टाईम फ्रेम विचारत असाल तर बेस्ट स्कॅल्पिंगसाठी टाईम फ्रेम ही 1 मिनिटाची बेस्ट अगदी मानली जाते. त्यासाठी आता तुम्हाला दाखवतो की इथे काय घडले ते. मित्रांनो ही एक स्ट्रॉंग सेलिंगची कॅन्डल आहे की तिथून एक चांगल्या स्पीडने मार्केटने सेलिंग चालू केलेली आहे. आता आपण काय करूया की ह्या कॅन्डलचा आपण लो मार्क करूया. ठीक आहे, तो लो मार्क केल्यानंतर ह्या कॅन्डलला आपण काय केलं आहे, लो मार्क केलेलं आहे. त्याच्यानंतर ही एक कॅन्डल क्लोज झालेली आहे. आता त्याच्यानंतर सुद्धा कॅन्डल क्लोज झाल्यानंतर ही सुद्धा एक कॅन्डल क्लोज झालेली आहे. ह्या कॅन्डलनी पण आता आपण काय करायचं होतं,
की ह्या लोला टच होण्याची वाट बघत होतो, पण ह्या कॅन्डलने मार्केटमध्ये टच केला नाही. आता काय करायचं आहे की जर का मार्केट पुन्हा ह्या कॅन्डलला टच करण्यासाठी रिव्हर्स आला, म्हणजे ही जी FVG आहे तुम्हाला दाखवतो की ही एक फेअर व्हॅल्यू गॅप सोडून मार्केट वर गेलं होतं. ही जी फेअर व्हॅल्यू गॅप मार्केट सोडून पुढे गेलं होतं. आता मी ती फेअर व्हॅल्यू गॅपचं बॉक्स डिलीट करतो. ती फील करण्यासाठी मार्केट या ठिकाणी परत आलं होतं, म्हणजे ह्या लोला टच करण्यासाठी आणि ह्या FVGला टच करण्यासाठी मित्रांनो मार्केट पुन्हा वर आलं होतं. इथे ही कॅन्डल ओपन झाली, मार्केटने एक बुलिश कॅन्डल दाखवली, ह्या FVGला टच केलं, या लोला टच केलं आणि मार्केट पुन्हा इथून रिव्हर्स खाली जबरदस्त गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता सपोज ह्याला टच करताना इथे आपली एंट्री झाली असती सेल साईडची. आता बघा सेल साईडची एंट्री झाली असती आणि ह्या कॅन्डलचा हाय, ह्या कॅन्डलचा हाय पण आपण एक मार्क करूया. हायच्या वरती थोडंसं बफर देऊन इथे SL ठेवला असता. ठीक आहे, चलो मग आपल्याला ही एक कॅन्डल ही इथून इथे पूर्ण तर मिळालीच असती, प्लस ही पण एक कॅन्डल मिळाली असती. कुठल्या बेसवर आपण एंट्री घेतली तर ह्या लोला टच करण्याचं मार्केट सोडून खाली गेलं होतं, पुन्हा टच करायला आलं आणि त्या ठिकाणी आपण एंट्री घेतली सेलची आणि ह्या कॅन्डलमध्ये आपण प्रॉफिट बुक केलेला म्हणजे केला असता जर असं केली असती तर एंट्री. पण मार्केटमध्ये एक बुलिश मुवमेंट येणं गरजेचं, असं कुठलीही ट्रेंडी मुवमेंट येणं गरजेचं आहे. म्हणजेच मार्केट जर साइडवेज असेल तर आपल्याला स्कॅल्पिंग प्रकार अवॉइड करायला पाहिजे. तर मित्रांनो हा प्रकार तुम्हाला जर समजला नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघू शकता तुम्ही. पण अशा प्रकारे आपल्याला स्कॅल्पिंग करता येईल आणि छोटे छोटे प्रॉफिट पटापट बुक करून मार्केटमधून एक्झिट करता येईल. जास्त क्वांटिटी घ्यायची, थोड्या मोमेंटमध्ये बुक करायचं आणि एक्झिट करायचं, अशा प्रकारे आपल्याला स्कॅल्पिंग करता येईल. तर मित्रांनो हा व्हिडिओमधले मध्ये जे आपण काय समजावून सांगले ते जर तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा. आणि जर काय ह्याच्यामध्ये काही कन्फ्युजन वाटत असेल तर मला टेलिग्रामला मेसेज करा, मी तुम्हाला तिथे त्याचं स्पष्टीकरण देत जाईन. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण इथेच थांबणार आहोत आणि पुन्हा भेटूया अशाच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. परंतु जाता जाता व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, प्लस इंस्टाग्रामसुद्धा जॉईन करायचं आहे आणि टेलिग्रामसुद्धा जॉईन करायचं आहे. कारण फॉरेक्स ट्रेडिंग जर तुम्हाला शिकायचं असेल तर हे सगळे प्लॅटफॉर्म आपल्याला फॉलो करून ठेवावे लागतील. आणि जर फ्री असतील तर काय प्रॉब्लेम आहे फॉलो करायला, आणि तुम्ही सगळे फॉलो करताच काय प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.